नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चौथी स्कॉलरशिप गणित अभ्यास मालिकेत तुमचे स्वागत आहे। आज आपण प्रकरण क्रमांक 2 5 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन हा धडा अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। रायटिंग अँड रीडिंग नंबर्स यूजिंग 10 डिजिट्स 0 to 9 इज इझी। मित्रांनो, आपल्या गणितामध्ये फक्त 10 अंक आहेत। 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। याच 10 अंकांच्या मदतीने आपण कोणतीही संख्या लिहू शकतो आणि वाचू शकतो। म्हणून संख्या लिहिणे आणि वाचणे खूप सोपे होते। डेसिमल सिस्टीम संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला दशमान पद्धती किंवा डेसिमल सिस्टीम असे म्हणतात। या पद्धतीमध्ये प्रत्येक अंकाचे स्वतःचे एक स्थान असते आणि त्या स्थानानुसार त्यांची किंमत बदलते। प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय तर स्थानिक किंमत। आता एक संख्या आपण पाहूया। 56,789। या संख्येमध्ये 5 हा 10,000च्या स्थानी आहे। 10,000 म्हणजेच 10,000। 6 हा हजाराच्या स्थानी आहे। 1000 म्हणजेच 1000। 7 हा शेकड्याच्या स्थानी आहे। शेकडा म्हणजेच हंड्रेड्स। 8 हा दशकाच्या स्थानी आहे। दशक म्हणजेच टेन्स। आणि 9 हा एककाच्या स्थानी आहे। एकक म्हणजे युनिट, म्हणजेच अंकांची किंमत त्यांच्या स्थानावर अवलंबून असते। 5 अंकी संख्या वाचायची कशी? 5 अंकी संख्या वाचताना 2 गट करायचे असतात। पहिला गट 1000 आणि 10,000 म्हणजेच 1000 आणि 10,000। दुसरा गट शेकडे, दशके आणि एकके म्हणजेच हंड्रेड्स, युनिट्स आणि टेन्स। यामुळे संख्या वाचणे खूप सोपे होते। 5 अंकी संख्या कशी वाचायची? 5 अंकी संख्या वाचताना 2 गट करायचे असतात। पहिला गट 1000 आणि 10,000चा म्हणजेच 1000 आणि 10,000। दुसरा गट शेकडे, दशके आणि एकके म्हणजेच हंड्रेड्स, टेन्स आणि युनिट। यामुळे संख्या वाचणे खूप सोपे होते। चला तर मुलांनो, स्वल्पविराम कोठे वापरायचा ते पाहू। स्वल्पविराम संख्या वाचायला आणखी सोपी व्हावी म्हणून स्वल्पविराम वापरला जातो। उजवीकडून प्रथम 3 अंक सोडायचे, त्यानंतर प्रत्येक 2 अंकानंतर स्वल्पविराम द्यायचा असतो। उदाहरणार्थ 32,569 ही संख्या 32,569 अशी लिहिली जाते। 32,569 कसे वाचायचे? आता ही संख्या वाचूया। 32,000 म्हणजेच 32,000 आणि 569 म्हणजे 569 म्हणून 32,569 असे अक्षरामध्ये लिहून आपण त्या संख्येचे वाचन करू शकतो। आता काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवूया। 10 एकके म्हणजे 1 दशक, 10 दशके म्हणजे 1 शतक, 10 शतके म्हणजे 1000 आणि 10,000 म्हणजे 10,000। या गोष्टी 5 अंकी संख्या समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। चला तर मुलांना, आपण काय शिकलो ते पाहू। 0 ते 9 या 10 अंकांपासून सर्व संख्या तयार होतात। या पद्धतीला दशमान पद्धती असे म्हणतात। अंकांची किंमत त्यांच्या स्थानावर अवलंबून असते। 5 अंकी संख्या वाचताना 2 गट करायचे असतात। स्वल्पविराम योग्य ठिकाणी लावायचा असतो आणि 32,569 सारख्या संख्या सहज लिहिता आणि वाचता येतात। मित्रांनो, आज आपण चौथी स्कॉलरशिप गणितातील प्रकरण क्रमांक 2 मधील 5 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन हा भाग समजून घेतला। पुढील व्हिडिओमध्ये या धड्यावर आधारित उदाहरणे आणि सराव प्रश्न सोडवणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुलांनो। धन्यवाद।